चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला रामकृष्ण हरी माऊली. आपण सर्व आपला हा लाडका कीर्तनाचा सोहळा पाहतच आहात, पण आज या सोहळ्यामध्ये एक परिवर्तन घडणार आहे आणि आम्हाला याचा आनंद की त्या परिवर्तनाच्या आपण साक्षीदार आहात. चला आता सुरुवात करू या सोहळ्याला. मी आताच म्हणल्याप्रमाणे आपल्या या सोहळ्यामध्ये एक परिवर्तन घडणार आहे. ते जाणून घेण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपल्या कीर्तन सोहळ्याच्या सारथ्यांना. प्रथम आमंत्रित करूया हरिभक्ती परायण जगन्नाथ माऊली पाटील यांना आणि त्यासोबत आई साहेब राधाताई यांना सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. खरं तर मला आता आई साहेबांना विचारायचंय की आपल्या या लाडक्या सोहळ्यामध्ये एक परिवर्तन घडतंय. ते परिवर्तन काय आहे आपण आपल्या या रसिकांना सांगावं ही विनंती. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? प्रत्येक भागामध्ये 3 कीर्तनकार आपल्याला दिसत होते. 2 जण वारीला पुढे जायचे आणि 1 जण सेवेकरी मुक्कामी थांबायचे. पण आता तसं होणार नाही. 2 जणच असणार आहेत. त्याच्यातलं 1 जण खांद्यावर झेंडा घेऊन वारीला जाणार आणि 1 जण मुक्कामी थांबणार. ज्याचं अभंग सोडवण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, प्रत्येकाच्या बुद्धीचा कस इथे लागणार आहे. आम्ही परीक्षकाच्या भूमिकेत आहोत, पण आम्हाला सुद्धा आमची तारेवरची कसरत आहे की नेमका आता निकाल कसा द्यायचा आणि त्याच्यासाठी या पुढील भागातल्या सर्व कीर्तनकारांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. या सगळ्या परिवर्तनात निकष काय असते? ईश्वरजी, जशी इमारत उंच उंच जाते तशी निमुळती होत जाते. स्पर्धा देखील अंतिम टप्प्यात जेव्हा येते तेव्हा संख्यात्मक कमी होत जातं आणि गुणात्मक वाढत जातं. वा 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 वा. त्यामुळे हा प्रवास पुढे करताना प्रत्येक कीर्तनाचं जे परीक्षण होणार आहे ते अधिक सूक्ष्म राहील. या अगोदर आपण आवडलेल्या गोष्टी मांडत आलो, परंतु प्राथमिक फेरी असल्यामुळे आपण काही त्यात जे नको आहे त्यावर भाष्य केलं नव्हतं. परंतु पुढच्या आपल्या दुसऱ्या फेरीत येणाऱ्या सर्व कीर्तनकार साधकांसाठी ही गोष्ट त्या ठिकाणी नमूद केली जाईल, जी त्यांच्यासह अनेक कीर्तनकारांच्या पुढच्या प्रवासाला मार्गदर्शक असणार आहे. मी स्वतःही एक या स्पर्धेचा परीक्षक म्हणून खूप उत्सुक आहे की आणखी सुंदर कीर्तनं कधी ऐकायला मिळतील. आता आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात जी उत्सुकता आहे तीच आपल्याही मनात आहे. मी आपण दोघांनाही विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. रामकृष्ण हरी. माऊली, आता येणाऱ्या सेवेकऱ्याची जेव्हा पहिली सेवा सादर झाली होती तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडला होता की एसटी महामंडळातील एवढी चांगली नोकरी सोडून या सेवेकऱ्यानं कीर्तन सेवेत स्वतःला का वाहून घेतलं? वारकरी संप्रदायामध्ये फेटा बांधल्यानंतर, कंबर बांधल्यानंतर, जसं आर्मीतला जवान खूप दिवसानंतर अकॅडमीला जातो, प्रॅक्टिस करतो आणि अचानक त्याला नोकरीचा कॉल यावा आणि त्याने ते वर्दी अंगावरती चढावी, त्याला एवढा आनंद आहे तेवढा वारकऱ्याला हा वेश धारण केल्यानंतर. वा वा वा. आणि आता कीर्तन सेवेसोबत अजून काय? चहाचा व्यवसाय. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण अरुण महाराज दिघे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. काय आहे माऊली खरी गोष्ट? माणसाला अर्थकारणावर, राजकारणावर, समाजकारणावर, जगाच्या बजेटवर, जगाच्या समस्येवर काही बोलायचं झालं, घरात जर कुणी ऐकत नसल, 2च गोष्टी असतात. एक तर केस कापणाऱ्याचं दुकान, नाही तर चहावाल्याची टपरी. आता महाराज खरं सांगा प्रामाणिकपणे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या चहा बनवण्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये वेगळं असता, त्यावेळेस ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने एक सगळं मार्केट तुमच्या दुकानापर्यंत घेऊन येत असेल. काय अनुभव होतो? चौकात फटाके जरी वाजले ना. तुम्ही पहिल्या भागात सेवा केली, हे तिथे कळल्यानंतर काय प्रतिसाद आहे, काय भावना येतात आता तुमच्याबद्दल? प्रचंड आदर, प्रचंड प्रेम. जी अपेक्षाही केली नव्हती ज्या गोष्टीची, ती देवानं दिली. सेवेसाठी आपल्या सगळ्या जनसमुदाय उत्साहित आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे मुंगी आणि राव आम्हा सारे खाते जीव आम्हा सारे खाते जीव आम्हा सारे खाते जीव मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव आम्हा सारिकाची जीव आम्हा सारिकाची जीव गेला मोह आणि आशा कळे काळाचा हा भासा कळे काळाचा हा भासा कळे काळाचा हा भासा गेला मोह आणि आशा कळी काळाचा भासा कळी काळाचा भासा कळी काळाचा भासा सोने आणि माती आम्हा समान हे जिती आम्हा समान हे जिती आम्हा समान हे जिती सोने आणि माती आम्हा समान हे किती आम्हा समान हे किती आम्हा समान हे किती गेला मोह आणि आशा आणि आशा गेला मोह आणि आशा आणि आशा गेला मोह आणि आशा कळे काळाचा हा भासा कळे काळाचा हा भासा कळे काळाचा हा भासा गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा भाषा कळी काळाचा हा भाषा कळी काळाचा हा भाषा तुका मने आले घरा वैकुंठ सावळे घरा वैकुंठ सावळे घरा वैकुंठ सावळे म्हणे आले घरा वैकुंठ सावळे घरा वैकुंठ सावळे घरा वैकुंठ सावळे गेला मोह आणि आशा गेला मोह आणि आशा गेला मोह आणि आशा गेला मोह आणि आशा कळी काळाचा कळी काळाचा फासा कळी काळाचा फासा गेला मोह आणि आशा कळी काळाचा फासा कळी काळाचा फासा कळी काळाचा फासा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 टाळी टाळी बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेल्या अभंग देहूचे विश्वमान्य संत जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे. तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना हा अभंग केलेला आहे. ह्या जगामध्ये आम्ही आमच्या जन्मदात्या बापानंतर 3 लोकांना बाप मानतो महाराज. कोणते 3 बाप आहेत? एक आहेत ज्ञानोबा, दुसरे आहेत तुकोबा आणि तिसरे आहेत शिवबा. विठ्ठला विठ्ठला जगी ऐसा बाप व्हावा वंश त्याचा मुक्ती सजावा पोटी येता हरे पाप ज्ञान राजा माये बाप. तुम्ही संत कृपावंत माये बाप आपण म्हणतो आणि ज्याने संस्कार आणि विचार दिले ते छत्रपती सुद्धा आमचे बापच आहेत, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबराय या अभंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना सांगतात, हे राजा तू सुद्धा राज्य करत असताना मोह ठेवू नको, आशा ठेवू नको. अरे एक मुंगी साखरेचा कण घेऊन जाते, दुसऱ्या थडीला नदीचा राजा आपल्या खांद्यावरती अख्खं देश लुटण्याकरता समोरचा जात असतो. एका बाजूच्या नदीच्या बाजूला मुंगी आहे, दुसऱ्या नदीच्या बाजूला राजा आहे,
दिवट्या छत्री घोडा राजा घेऊन चाललेला आहे आणि मुंगी आपला साखरेचा कण मोहापायी आणि राजा आशेपायी चाललाय. पण एक पर्जन्य, एक पाऊस येतो, नदीला महापूर येतो, मुंगीचा साखरेचा कण जातो महाराज, आणि राजाचं सुद्धा वैभव त्या ठिकाणी जातं. याला कारण काय आहे? मोह आणि आशा आहे. म्हणून आपण या मोह आशेपासून बाजूला व्हा. ती मुंगीलाही जसं दुःख आहे तसं राजालाही दुःख आहे. ही वैराग्य तुम्हाला उत्पन्न झालं की सगळं जग तुम्हाला समान दृष्टीनं दिसेल. राजा हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. मुंगी आणि राव, 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 मुंगी आणि राव. आम्हा सारे खाची जीव, आम्हा सारे खाची जीव, गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा. मग दोन प्रकारचा धर्म तुकोबारायांनी छत्रपतींना शिकवलेला आहे. एक आहे छात्र धर्म आणि दुसरा आहे राजधर्म. छात्र धर्म शिकवत असताना आणि राजधर्म शिकवत असताना तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, गेला मोह आणि आशा. या गेला या शब्दाचा अर्थ आहे भूतकाळी वचन आहे महाराज. गेला ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात त्या अर्थी उपदेश करत असताना तुकोबारायांचा काही कालावधी आहे. कोण तुकोबाराय आहेत? तुकोबारायांची गरिबी सांगू सांगू कीर्तनकार श्रीमंत झाले महाराज, पण तुकोबारायांची श्रीमंती कीर्तनकारांना कळाली नाही महाराज. कोण तुकोबाराय? अरे त्यांच्या 8व्या पिढीपासूनही पंढरीची वारी ज्यांच्या घरामध्ये आहेत. विश्वंभर बाबापासून तुकोबारायांनी पंढरीची वारी केलेली आहे त्यांच्या पूर्वजांनी. विश्वंभर बाबा जर तुम्ही कोण म्हणाल, अरे ज्ञानोबरायांच्या समाधीला विश्वंभर बाबा उपस्थित राहतात. त्यांच्या मातोश्री त्यांना त्या समाधीचं महत्व सांगते. नव्हे नव्हे त्या समाधीची सगळ्यात पहिली पूजा करण्याचा मान जर कुणाला असेल तर तो विश्वंभर बाबांना आहे, अर्थात तुकोबारायांच्या पूर्वजांना आहे महाराज. त्यानंतर त्यांच्या 8व्या पिढीनंतर बोलोबा महाराज झाले. आणि ते बोलोबा महाराज जर तुम्ही म्हणाल तर ज्या वेळेला नाथ महाराज आळंदी क्षेत्रामध्ये समाधी शोधण्याकरता आले, आपली सगळी संपत्ती पणाला लावली आणि त्यापुढे संपत्ती देण्याचं जर काम कोणी केलं असेल महाराज तर ते बोलोबा महाराजांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि त्या जीवावरती ती समाधी आज ज्ञानोबरायांची आपल्या जगाला माहीत झालेली आहे. तदनंतर तुकोबारायांनी सुद्धा त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यावरून विचार करा तुकोबाराय किती श्रीमंत असतील. पण आपण त्यांची श्रीमंती नाही सांगत महाराज. त्या काळामध्ये 4 प्रकारचे व्यवसाय तुकोबारायांचे होते. त्यांच्याकडे महाजनकी होती, त्यांच्याकडे शेती होती, त्यांच्याकडे किराणा दुकान होतं महाराज, आणि त्यांच्याकडं शेतसारा जमा करण्याचं काम ज्या अर्थी होतं. सावकारकी तुकोबारायांची होती आणि ती काय किराणा दुकान तुकोबारायांचं तुमच्या आमच्या सारखं नव्हतं महाराज. अख्ख्या घाटाघाटाला तुकोबारायांचं किराणा दुकानचा माल जात होता. इतका मोठा प्रचंड व्यापार तुकोबारायांनी त्या काळामध्ये केला. पण तरी तुकोबाराय जगाला त्या काळात कळले नाही. तुकोबाराय 4 अर्थाने आपण त्यांच्याकडे लक्ष द्या. एक आहे बालपणातले तुकोबाराय, दुसरे आहेत वैवाहिक जीवनातले तुकोबाराय, संसारी तुकोबाराय, तिसरे आहेत विरक्त तुकोबाराय आणि चौथे आहेत जगद्गुरु तुकोबाराय. विठाला विठाला. 13व्या वर्षी तुकोबारायांच्या खांद्यावरती भार पडला संसाराचा महाराज. 16व्या वर्षापर्यंत त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आई गेली, वडील गेले, पत्नी गेली, मुलगा गेला, दुष्काळ पडला, अन्न मानधन सगळं तुकोबारायांचं गेलं महाराज. एवढंही झाल्यानंतर ह्या जगाच्या पाठीवरती कर्जमुक्ती करणारा पहिला संत जर कोण असेल तर तुकोबाराय आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि ते तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजन करत असताना असे वारीला जातात, देवासमोर भजन करतात. पांडुरंग तुकोबारायांना विचारतो की तुकोबाराय मागा. मग त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, देवा मी कशाला मागू? अरे तू जे द्यायचंय ते मला अगोदरच दिलंय, त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा मोहच राहिला नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा. काळी काळा फासा, काळी काळा फासा, गेला मोह आणि आशा.
मोह आणि आशा अरे मोह झाला की जीवन भ्रष्ट आहे महाराज. आशा आणि मोह ह्या कळी काळाला बाधक आहे तुकोबाराय सांगतात. राजा वैराग्य उत्पन्न झालं की मुंगी असो वा राजा असो ती समानता आमच्या ठिकाणी ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात. समता समदृष्टी पाहे योगी आत्मानंदे भोगी सुख दुःख लागो नेदी समता पाही. संतांकडे ती समता आली का तो सुखही पाहत नाही दुःखही पाहत नाही, तो आत्मानंद भोगण्याचं काम करत असतो. राजा तू सुद्धा तुझ्या राज्यामध्ये नीतीनं वाग न्यायानं वाग. सगळ्या जगाला कुठल्याही प्रकारचा जाती धर्माचा भेद न करता तू समान दृष्टीनं त्यांच्याकडे पहा. जसं घरीची या उजेडू पाडावा पारखी या अंधारू पाडावा हे नेने जिगा पांडवा दीपू जायसा. जसं दिवा जगा करता सगळ्यांना सारखा न्याय देतो तसा राजा तू सुद्धा तुझ्या राज्यामध्ये सारखाच न्याय द्यायचा. ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी. त्याप्रमाणे तू तुझं जीवन योग्य अशा प्रकारचं कर तुकोबाराय सांगतात. ती वैराग्य आल्यानंतर तुझ्याकडे समानता येईल. ती समानता आल्यानंतर राजा तुला आसक्ती शिल्लक राहणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. राजांना असं वाटलं की माझे गुरु तुकोबाराय आहेत, मी त्यांना काहीतरी धन दिलं पाहिजे, ते सुखी झाले पाहिजे. म्हणून राजाने काय केलं, खजिना तुकोबारायांना काही प्रमाणामध्ये पाठवला. तुकोबाराय म्हणतात देवट्या छत्री घोडे ये तो बऱ्यात न पडे. राजा या धनाची मला अपेक्षा नाही राजा. अरे तुला आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल ना, तू काय कर, एकच कर, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. एर तुमचे वित्त धन ते आम्हा मृतिके समान. अरे आम्हा घरी धन शब्दाची रत्नी, या धनाचं आम्हाला करायचं काय. तुला जर आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर एकच कर, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि त्या काळापासून छत्रपतींनी सुद्धा आपल्या वारीला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. महाराज लक्षात ठेवा, छत्रपती सुद्धा तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे वागत होते. म्हणून त्याही काळामध्ये रामराज्य असं एसी मध्ये बसून येत नाही महाराज. त्याच्याकरता झिजावं लागतं. जसं राम झिजला, रामायणाची सुरुवात जशी वनवासाला निघाल्यानंतर शरी ओलांडल्यानंतर केवटाचा उद्धारापासून झाली, तशी तुकोबारायांची सुद्धा त्याग वैराग्य ही भूमिका समाजाकरता होती महाराज. आणि संताने सांगितलेली आसक्ती सोडून आपण आपला प्रपंच करावा. आपण जर तसा प्रपंच केला राजा, आपण जर तसं राज्य केलं राजा, तर तुझ्या घरामध्ये पांडुरंग यायला वेळ लागणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका मने आले तुका मने आले तुका मने आले तुका मने आले वैकुंठ सावळे घरा वैकुंठ सावळे गेला मोहानी आशा गेला मोहानी आशा. तुका मने आले घरा वैकुंठ सावळे. मग घर कोणतं, घर कोणतं? अरे हे देहरूपी घरच आहे. आणि त्या देहरूपी घरामध्ये हृदय रूपी नावाचं एक मंदिर आहे राजा. आणि वैकुंठ याचा अर्थ विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला 1000 नावामध्ये वैकुंठ हे एक सुद्धा नाव आहे. ते वैकुंठ सावळे या घरामध्ये येण्याकरता त्या हृदयरूपी मंदिराचं तुला काय करावं लागेल, पावित्र्य राखावं लागेल. आणि त्या हृदयरूपी मंदिरामध्ये तो पांडुरंग परमात्मा तुला बसण्याकरता वेळ लागणार नाही. तुझं राज्य सुखाचं समाधानाचं झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. एवढी झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. अरुण महाराज माऊली काय सांगाल? अरुण महाराज, आपण कीर्तनाचा एक वस्तुपाठ मांडला. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राच्या संबंधाने ज्या बाबींचा आपण खुलासा केला, त्यातून हा सगळ्या कीर्तनकारांना जणू एक निरोप आहे की कुठून तरी कानपाठी ऐकलेलं आणि परवलीचं तेच नको, तर त्यामध्ये तुम्ही स्वतः काही संशोधन करा आणि ते शोधून आणून समाजापर्यंत द्या. या नेमक्या माहितीने श्रोत्याचा वक्त्यावरचा विश्वास दृढ होतो आणि तुम्ही एक ओरिजिनल कीर्तनकार आहात असं मी म्हणेन.
वा. कारण त्याच्या मनात ज्या ज्या काही गोष्टी असतात तो चालता चालता त्या उतरंडीला धक्के मारतच चालतो. कसलं विधान होतं ते. तुकोबारायांची गरिबी सांगून सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. म्हणजे ही जी मनाला लागलेली बोच आहे ती आपण व्यक्त केली. तुम्ही एक समृद्ध कीर्तन आज या व्यासपीठावर मांडलंय. थोडंसं आपण स्वर आणि तालाचं लक्षात घेऊया. आणि एखादा अभंग असतो तेव्हा जेव्हा तो संवादात्मक असतो तेव्हा तो नक्की संवाद कोणाशी याला स्थिर ठेवून आणि मग त्याच्या भोवतीचं आपलं विवरण ऐकायला खूप आवडेल. आणि तुमचं कीर्तन ही कला नाहीये, तुमचं कीर्तन ही भक्ती आहे, याचा वाक्यावाक्यात आम्हाला प्रत्यय येत होता. तुम्हाला ऐकून छान वाटलं. खूप शुभेच्छा. आई साहेब, मुंगी निराव आम्हा सारिकाची जीव. जगद्गुरु तुकाराम महाराज काय असतात महाराज ते आज तुम्ही कीर्तनातून सांगितलं. फारच सुंदर विवेचन केलं. ज्या तुकोबारायचा अभंग होता ना त्या अभंगाला तुम्ही फारच न्याय दिला. आणि जे तुकोबाराय आहेत तसे समाजापुढे कसे मांडायचे ते असे मांडायचे असं मी म्हणेन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपली सेवा अशीच अखंड वृद्धिंगत होत राहू माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, आपला हा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून तुम्ही पाहताय की आपले सगळे हे कीर्तन सेवेकरी वेगवेगळ्या प्रकारची एंट्री घेत आहेत. पण आता ज्या सेवेकराची एंट्री होणार आहे त्यांनी या मंचापर्यंत येण्यासाठीची एंट्रीच एक वेगळी घेतलेली आणि ती विशेष आहे. रामकृष्ण हरी. मी मयुरी विक्रमसिंह चव्हाण साठे, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाच्या दुसऱ्या फेरीमध्ये माझी निवड झालेली आहे. बुलेट चालवण्याचं प्रेम कधीपासून आहे? जॉब आणि कीर्तन यातून जेवढा वेळ शिल्लक राहतो तेव्हा काहीतरी वेगळं शिकावं म्हणून बुलेट शिकले. आणि ते शिकल्यावर असं वाटलं की आता थांबूच नाही, सगळा प्रवास करत राहावं. वा 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 वा. एकट्या फिरता की कधी कधी त्यांना पण लॉंग ड्राईव्हला घेऊन जाता? नाही, एकटी कधीच नाही जात, दोघं जातो जोडीनं. हो. जिथं पाहिजे. आवडतं कुठली ठिकाणी की जिथं असं वाटतं की धनी आणि मी असावं? आवडतं ठिकाण हा, इंद्रायणीचा काठ, आई ग, नेवासा आणि पैठणचं गोदावरीच्या तीरावर. वा 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 वा. मी आता तुम्हाला सेवेसाठी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. हरी जय जय राम कृष्ण जय जय राम. पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले खाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले खाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठवण आठवा गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. झाला स्वयंमेव पांडुरंग. आठवण
विठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नावे मानिजे तुका म्हणे भाग या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी संसारी जन्मी जयाची लागे काम क्रोध लोभ निमाले खाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले खाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली विठ्ठल 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 बोला कुंडली कवरले हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती राजश्री शाहू महाराज महाराज की जय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत वैराग्यवंत देहू निवासी अखिल वारकरी संप्रदायाचा कळस असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया आणि प्रस्तुत अभंगाद्वारे पारमार्थिक भाग्याची लक्षणे प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तर पहिल्यांदाच सांगितलेले की भाग्याची व्याख्या भाग्याची लक्षणं म्हणजे संपूर्ण अभंग आहे. कारण बघा पहिलं दुसरं तिसरं चरण जे आहे ही भाग्याची लक्षण आणि व्याख्या आहेत आणि शेवटचे जे चरण आहेत तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी म्हणजे याला भाग्य म्हणावं असं तुकोबारांनी सांगितलं. आता बरं झालं बरं काय बरं झालं भाग्य म्हणजे काय ते त्याने आधी सांगून ठेवलं. नाही तर तुमचं आमचं होतंय असं की काही क्षणिक सुखाच्या गोष्टी असतात त्याला आपण भाग्य म्हणून बसतो आणि उद्या उठून फजिती होते. बरोबर. उदाहरण द्यायचं झालं हे बघा ज्याचं लग्न नाही झालेलं असं कुणी आहे का इथं? हा बरेच जण आहेत. ज्याचं लग्न नाही झालेलं तो लग्न झालेल्या माणसाकडे बघून म्हणतो अरे वा काय भाग्यवान आहे हा वेळेत लग्न झालं. बरोबर ना. पण ज्याचं लग्न झालेलं आहे तो म्हणतो की माझ्याकडे बघून वाटते का तुला मी भाग्यवान वगैरे काहीतरी आहे म्हणून. बाबा भाग्य वगैरे नावाची गोष्ट अशी काही संसारात नसते. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई या गोष्टीला भाग्य म्हणत नाहीत. का नाही म्हणत? कारण या भाग्याच्या ज्या व्याख्या आहेत संसारातल्या आम्ही तुम्ही ठरवलेल्या या पावला पावलाला मिनिटा मिनिटाला दिवसा दिवसाला ह्या बदलत जातात म्हणून याला भाग्य म्हणत नाहीत. पारमार्थिक भाग्याची जेव्हा जेव्हा व्याख्या आधी सर्व संत मायबापांनी केली ती प्रत्येक वेळेला सारखीच राहिली. बघा भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हालाभ पद्मनाभ जोडीला. अंडरलाईन करा अंडरलाईन. पद्मनाभ जोडीला म्हणतात हे खरं भाग्य आहे. आता पद्मनाभ म्हणजे कोण की जो अभंगामध्ये सांगितला झाला स्वयंमेव पांडुरंग म्हणजेच काय की सर्व आनंदाची सृष्टी झाली. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आनंदाची प्रक्रिया आहे आणि तुकोबारायांना म्हणायचं आहे की जन्माला येऊन जर आनंदाच्या प्रक्रियेत तुम्ही आम्ही भाग घेत नसेल तर जन्माला येऊन का उपयोग आहे का नाही म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संसारी जन्मी जे याची लागे यासाठी संसारात जन्माला यावं. आता यासाठी तुकोबारायांनी काय केलं की बरीच उदाहरणं दिलेली आहेत. मला असं वाटतं ना हा संपूर्ण अभंग जेव्हा चिंतनाकरता घेतला महाराज तेव्हा असं वाटायला लागलं की ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ना हा तुकोबारायांचं जीवनच आहे किंवा हा सगळा जीवन प्रवास आहे. कसा जीवन प्रवास आहे की शून्यापासून आनंदापर्यंत दुःखापासून आनंदापर्यंत
आता अजून एक उदाहरण त्याच्यामध्ये घातले बरं का, की कच्च्या फळापासून ते परिपक्वतेपर्यंतचा. आणि यासाठी माझ्या देहूच्या मालकानं उदाहरण इतकं सुंदर गोड आमच्या तुमच्या समोर ठेवलं की ती सगळ्यांना समजावं. पिकलिया शेंदा काढू पाना गेले, पिकलिया शेंदा काढू पाना गेले, पिकलिया शेंदा कडूपण गेले, पिकलिया शेंदा कडूपण गेले. हो तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. तर शेंद नावाच्या फळाचं आपल्याला उदाहरण दिलं. आता हे शेंद नावाचं फळ जे ते जेव्हा कच्चं असतं तेव्हा कडू असतं आणि पिकल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतात. एक त्याचा रंग बदलतो, त्याचा वास बदलतो, त्याचा स्पर्श बदलतो. पुढे जाऊन काय होतं, हे पिकल्यानंतर अनेक वृक्षांना पुनर्जीवित करण्यासाठी कारणीभूत ठरतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकोबरायांनी सांगितलं की सगळं ठीक आहे, पण जे आधी कडू होतं ते नंतर काय झालं, गोड झालं. म्हणून मी ठामपणे सांगू शकते की कितीही कडू असणाऱ्याला पांडुरंग होण्याची संधी म्हणजे माझा परमार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग होण्याची संधी म्हणजे काय आहे, परमार्थ आहे. पुढे तुकोबराय काय म्हणतात की काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सगळं निघून गेलं. आता एक जी प्रक्रिया आहे परिपक्वतेची, जी आनंद प्राप्त करून घेण्याची, याच्यामध्ये आज जरा गमवायलाच लावलेलं आहे. बघा पहिल्या चरणामध्ये असं सांगतात की पिकलिया शेंद एक कडूपण गेले. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आठव नाठव गेले भावा भाव. म्हणजे पहिल्या चरणात गेलं, दुसऱ्या चरणात निमालं आणि तिसऱ्या चरणातही गेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काय होतं, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध लोभ सगळं निघून गेलं, माया निघून गेली, अवस्था अशी प्राप्त झाली. निर्माण मोहा जित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वैर विमुक्तम सुख दुःख संज्ञेर, गच्छन्त्य मूढा पदम व्ययम तथा. पुढचं जे चरण तुकोबरायांनी सांगितलेलं आहे की आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव, पांडुरंग झाला स्वयंमेव. आठव नाठव गेले भावा भाव, 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 झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग झाला स्वयंमेव, पांडुरंग झाला स्वयंमेव. जे फळ आधी कडू होतं त्या कडू फळाची अवस्था झाली, झाला
स्वयमेव पांडुरंग याला भाग्य म्हणायचं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी. संसारी जन्मी जे याची लागे, संसारी जन्मी जे याची लागे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. कच्च्या फळाची जी अवस्था आहे ती परिपक्वता आल्यानंतर याला भाग्य म्हणायचं तुकोबराय म्हणतात. मला जाता जाता एकच सांगायचंय, फार आनंद आहे परमार्थात, मी नाही सांगू शकत. इथं एवढं एसटीनं आलेलं आहे प्रत्येक जण, एवढं कष्ट, कुणी रजा टाकलेलं आहे, कुणाचं काम आहे, कुणी तारखा कॅन्सल केला, हे सगळं जे चाललेलं आहे इथं येऊन काय मिळणार आहे? आनंदी मिळणार आहे. म्हणून मला जाता जाता सांगायचं, पारमार्थिक बना आणि आनंदी व्हा, आनंदी राहा. कारण परमार्थ एक असे ठिकाण आहे की इथं माणूस बनवला जातो, मानव बनवला जातो, दानव नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या सेवेबद्दल आपण काय सांगा? तळमळ ही तिथं जन्माला येते जिथं तळात मळ नाहीये. ईश्वराला स्नान घालण्यासाठी वेगवेगळी तीर्थ असतात, त्या तीर्थातलं पवित्र जल असतं, परंतु भावनांना वाट मोकळी जेव्हा अश्रूच्या रूपाने करून दिली जाते तेव्हा मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं तीर्थ नाही. आपण जे कीर्तन केलंय, किंवा मी असं म्हणेन की तुम्ही कीर्तन रूप झालात, वक्ता हा त्याच्या विषयाशी जेव्हा एकरूप होतो तेव्हाच या गोष्टी घडतात. देवाने तुम्हाला स्वरांची देणगी दिली आणि तुम्ही त्यात मेहनत घेतली, या दोन्ही गोष्टी त्यात दिसत आहेत. त्यामुळं गायलेला अभंग आणि भैरवी तर एकदम माउंट एव्हरेस्टला हात लावून आली. चालींची तुम्ही केलेली निवड ही अत्यंत उत्तम आणि परफेक्ट आहे. मला असं वाटतं एक परिपूर्ण कीर्तन श्रवण करायला मिळालं. त्यामध्ये आपण श्लोकांच्या उच्चारांवर थोडी मेहनत घेऊन आणि दृष्टांतातली एक स्पष्टता, या सगळ्या बाबी, त्यातल्या जागा याविषयीचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवून जे कीर्तन आधीच गोड केलंय, आणि जसं पिकल्यावर शेंदाचं कडू पण जातं तसं पांडुरंगाने आम्हाला केलंय, तसं तुमच्यावर तुकोबाऱ्यांनी कृपा केली आणि त्या कीर्तनाचा लाभ आम्हाला घडवला. जय हो. आपल्या प्रवासाला आणि आपल्या राष्ट्रप्रेमाला, राष्ट्रभक्तीला, तळमळीला वंदन आहे. आई साहेब, काय सांगाल त्या लेकीच्या सेवेबद्दल? मयुरीताई, तुम्ही पिकलिया सेंद कडू पण गेले हा अभंग तर छानच निवडला, पण त्याची सुरुवात करत असताना तुम्ही शेवटच्या चरणातून केली, भाग्य याच्यावरून केली. ताई, तुम्ही त्याचा भाव छान सांगितला, तुमचं गाणंही छानच आहे आणि तुम्ही बुलेट चालवता, तसं आज कीर्तनाची गाडी सुद्धा तुम्ही छानच चालवली ताई. आणि आवाज, स्वर, ताल सांगणं, श्लोक, ओव्या, असं मर्दानी कीर्तन झालं. तुम्हाला फार फार शुभेच्छा. जय हो. खरंच ताई, बुलेटची धडधड, तुमच्या हा कीर्तनाचा प्रवास, तुमचा हा सगळा व्यासंग, देशभक्तीवर म्हणजे ह्या देशावर असणारं तुमचं प्रेम, हे सगळं असंच अबाधित राहो. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी आजच्या भागातील आपण दोन्ही सेवेकऱ्यांना या मंचावर आमंत्रित करूया. हरिभक्तीपरायण मयुरी महाराज आणि हरिभक्तीपरायण आरुज महाराज. पाहूया यांच्या कीर्तनाच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. निकाल आपल्या समोर आहे माऊली. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार त्या सेवेकऱ्याचं नाव आहे हरिभक्तीपरायण मयुरी महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. सेवा अशीच अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया.